नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राजगिऱ्याचे लाडू कसे करायचे त्याचा व्हिडिओ बघणार आहे. आषाढी एकादशी आता जवळ 4 दिवसावर आली आहे. तर उपवासाचे पदार्थ करायचे. त्यात मी आता राजगिऱ्याचे लाडू लाह्या करून कसे करायचे ते तुम्हाला दाखवणार आहे. हे 250 ग्रॅम राजगिरे आणले. ह्याच्या आता लाह्या करणार. एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत भाजून, अखंड साल काढून घेतलेले, आणि 1 वाटी गुळ आहे, म्हणजे जवळ 125 ग्रॅम गुळ आहे. हे आपण नंतर पाक करणार आहे. आता पहिला आपण लाह्या करून घेऊया. लाह्या करायसाठी कढई ठेवल्या, गरम झाली. आता हे कापड घ्यायचं, असं सुती नॅपकिन घ्या किंवा असं कशाचं पण कापड घ्या सुती. थोडेसे राजगिरे टाकायचे. आपण ज्वारीच्या लाह्या करतो तशाच करायच्या. थोड्याच टाकायच्या, सगळीकडे उडतं नाही तर. आणि असं हलवत राहायचं एकसारखं. थोडासा बारीकच गॅस ठेवायचा, फार मोठा नाही करायचा. अशा आपल्या लाह्या तयार होत्यात. हे काढून घेऊया. थोडंच घालायला लागतं याला, एकदम घालून चालत नाही. अशा उडत्या ते बघा, त्याप्रमाणे करून घ्यायच्या. उडते हे असं. मी जर हात भाजायला लागला इथं, त्यामुळे असं घेतलंय मी पळी, आणि असं कापडेनं हलवते. सगळीकडे उडतात लाह्या. हे पावशेर राजगिऱ्याच्या एवढ्या लाह्या झाल्या. त्यातले थोडे असे गणे निघाले. हे म्हणजे भाजलं जात नाही, पण हे पण फेकून द्यायचं नाही. हे तुम्ही बटाटा वडा किंवा थालीपीठ करताना मिक्सरला बारीक करून घालू शकता. हे डब्यात घालून ठेवायचं. आता आपण पाक करून घ्यायचा आहे गुळाचा. 1 चमचावर तूप घालते मी, आणि गूळ घालायचा. 1 तारीख पाक करायचा. गरम आहे तोपर्यंतच लाडू वळायचे, गार झाल्यानंतर येत नाहीत. अगदी थोडंसं पाणी घालणार आहे, गूळ विरघळण्यापुरतं. पाक आपला तयार झालाय. असा तयार झालाय बघा, 1 तारी पाक. आता आपण ह्याच्यात शेंगदाणे आणि राजगिरे घालून घ्यायचे. राजगिऱ्याच्या लाह्या, आणि हलवून घ्यायचं एकसारखं. गॅस बंद केलाय मी. एकसारखं हलवून घ्यायचं व्यवस्थित. आणि गरम आहे तोपर्यंतच आता आपण ह्याचे लाडू वळून घ्यायचे. शेंगदाणे तुम्ही थोडेसे ओबडधोबड कुटून घातले तरी चालेल, किंवा अशा 2 पाकळ्या करून घातले तरी चालते. आता लाडू बांधून घेऊया.
असे लाडू बांधून घ्यायचे. तुम्हाला कुठल्या साईजचे पाहिजे ते बांधून घ्यायचे. तर मी सगळे लाडू बांधून घेते आणि मग तुम्हाला परत दाखवते. अशा पद्धतीनं लाडू वळतोय बघा. जर जास्त असं चिकटत असेल किंवा सुटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावला तरी पण चालेल. हे अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे. पावशेर राजगिऱ्यामध्ये 16-17 लाडू झाल्यात. तर माझी साईज मोठी, हाताची साईज मोठी असल्यामुळं लाडू मोठा झाला आहे. ह्याच्यापेक्षा छोटे केले तर अजून संख्या वाढेल. अशाप्रमाणे तुम्ही लाडू करून बघा. ह्या पद्धतीने राजगिऱ्याचे लाडू करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.